यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास. आता निश्चिंतीने पावलो विसावा, विसावा, विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यो तयो वीतरागाः, यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे. अक्षर ब्रह्मयोग, गीता तथा ज्ञानेश्वरीचा 8वा अध्याय. अर्जुनाने विचारलेल्या 7 प्रश्नांपैकी शेवटचा जो प्रश्न होता, संयमित अंतकरणाचा पुरुष अंतसमयी परमात्म्याला कसा जाणतो. एवढाच प्रश्न होता, पण परमात्म्याने त्या प्रश्नाचं उत्तर सविस्तर संपूर्ण 8व्या अध्यायामध्ये विस्ताराने दिलं आहे. तर काल आपण परब्रह्म स्वरूपाची प्राप्तीची स्थितीचा अभ्यास ज्याने अगोदर चांगल्या पद्धतीने केलेला होता, असा महापुरुष अंत्यक्षणी त्या परमात्म्याचं कोणत्या शब्दाने ध्यान करत, चिंतन करत भगवत स्वरूपाला प्राप्त होतो, याचा विचार आपण 10 आणि 9 ह्या श्लोकात पाहिला. कविं पुराण मनुषासितारम या शब्दाने. आणि काल मौल्यांच्या ओव्यांच्या माध्यमातून त्या तत्वाला प्राप्त होणारा महापुरुष योगाचा आणि भक्तीचा साह्य घेऊन योग बळ आणि भक्तिबळ यांच्या माध्यमातून इडा पिंगला या दोन्हींच्या मध्ये असणारी सुषुम्ना नाडी
आणि नाभिस्थानी असणारा जो अग्नितत्व, तिथून सुरुवात करून तर सहस्रार चक्रापर्यंत त्या वायूला वरती नेत असताना षडचक्रांचं कसं भेदन होत होत सहस्रारापर्यंत तो जातो आणि आज्ञाचक्राच्या मध्ये त्या प्राणाला अत्यंत सावधगिरीने भक्ती आणि योगाचं स्थैर्य ज्या मनाला प्राप्त झालेलं आहे, अशा स्थैर्ययुक्त मनाने त्या प्राणाला तिथे थोपवून त्या परमात्म्याचं चिंतन करत करत तो साधक परमात्म्याशी एकरूप होतो. तस्य प्राणान उत्क्रामंती. ज्ञानी पुरुषाचे प्राण कुठे वरती जात नाही, न उत्क्रामंती. मग आत्रयेव विलीयन्ते. येथेच व्यष्टी प्राण समष्टी प्राणासी, पंचप्राण आणि इंद्रिय हे पंचमहाभूतांशी त्यांच्या कारणात लीन होतात आणि आत्मा परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. पण हा स्थूल शरीराला सूक्ष्म शरीर जेव्हा अलग होऊन जातं, त्याला आपण मृत्यू त्या स्थूल शरीराचा म्हणतो. तो नेमका कसा होतो? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तसा घंटेचा नाद हा त्या घंटेतून उत्पन्न होतो आणि शेवटी त्यात लयाला जातो. तसा हा परमात्म्यातून आलेला जीव शेवटी परमात्म्यात विलीन होतो. दुसरा दृष्टांत दिला होता, झाकलेला घट, त्यामध्ये असलेला दिवा कधी विझतो हे कोणालाही कळत नाही. तसं प्राणोत्क्रमण अशा ह्या ज्ञानी पुरुषाचं कसं होतं, इतक्या सहजतेने सहज होतं ते कोणाला समजतही नाही. मग अशी जी अनुभूती त्या योग्याला येते, ती अनुभूतीची आकांक्षा, इच्छा ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे, त्यांना आयुष्यात काही साधना करावी लागते का, आणि ती कशी असते याचा विचार या श्लोकाच्या मध्ये आणि त्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे भाष्य आहे त्यात आपल्याला पाहायला भेटतं. की कोण सांगताय हे साधना, तर वेद विदाहा. वेदविदाहा म्हणजे वेदाच्या अर्थाला जाणणारे जे कोणी विद्वान आहेत ते वेदविदाहा वदंती. त्या तत्वाला काय 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 नाव देतात, तर वेदविदाहा अक्षरम वदंती. वेदविद, वेदाला जाणणारे वेदज्ञ पुरुष जे आहेत, त्या अंतिम तत्वाचं चिंतन मनन करायचं, त्याला काय नाव आहे, तर त्याला अक्षरम असं वेदवेत्ते बोलतात. किम तत् ब्रह्म, अक्षरम ब्रह्म परमम असं उत्तर दिलं आहे. त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. वेदवेत्ते त्यालाच अक्षरम वदंती, तर अक्षर नावाने बोललं जातं. दुसरे आहे यतयाहा. यतीचं बहुवचन आहे यतयाहा. यतयतती म्हणजे प्रयत्न करणे. साधनेच्या माध्यमातून आपल्या शरीराचे दोष काढून टाकण्याचा आणि दैवी संपत्तीचे गुण आपल्यामध्ये आणण्याचा जे यशस्वी
प्रयत्न करतात त्यांना यती असं म्हणतात. आणि म्हणून ते एक यती नाही तर यतयाहा म्हणजे अनेक यती संन्यासी. गौरी आणि देवरे सर, आपला आवाज येतोय? हा, असे जे यती आहे, यतया आहे, त्यांचं विशेषण असं दिलं आहे वीतरागा यतयाहा. रागा हा म्हणजे आसक्ती आणि वीतरागा हा म्हणजे ज्यांचा राग निघून गेला आहे. राग आणि द्वेष एकत्रित असतात, म्हणून ज्यांचं आसक्ती निघून गेली आहे आणि द्वेषही निघून गेला आहे, अर्थात राग द्वेष विरहित ज्यांचं अंतःकरण झालेले आहे, अशी विरक्त यती ते काय करतात? यत विशंती. ते ह्या अक्षर परब्रह्माच्या स्वरूपामध्ये प्रवेश करतात, त्यामध्ये एकरूप होतात. हे यती. नंतर यत इच्छंता हा, असं जे परब्रह्म तत्व त्याची इच्छा करणारे, प्राप्तीची अभिलाषा धरणारे, त्यांना वाटतं आपल्या आयुष्यातला वेळ केवळ आणि केवळ त्या अक्षर परब्रह्माच्या उपासनेसाठी, चिंतनासाठी आणि प्राप्तीसाठी जावा, ह्याकरता आपण काही व्रतांचं पालन करूया. आणि म्हणून यत इच्छन्तः ब्रह्मचर्यं चरन्ति. त्या अक्षर परब्रह्माच्या प्राप्तीची इच्छा असणारे काही लोक, काही साधक एक गुरूंच्या सान्निध्यामध्ये राहून काय करतात? ब्रह्मचर्यं चरन्ति. ब्रह्मचर्य व्रताचं पालन करतात, त्या गुरूंच्या अवतीभोवती राहतात. आपण आळंदीला कधी पाहिलं तर डॉक्टर महाराजांच्या अवतीभोवती अनेक असे साधक राहतात, त्या गल्लीमध्ये, वृंदावन कॉलनीमध्ये. कोणी म्हणेल की काय ते एका अवतीभोवती त्यांच्या राहतात? त्याचं कारण एक आहे, त्या परमात्म्याचा बोध प्राप्त व्हावा ह्या इच्छेने गुरूंच्या सानिध्यामध्ये ब्रह्मचर्य व्रताचं पालन करण्यासाठी हे राहतात. म्हणून ही आध्यात्मिक साधना एकट्याने करायचं म्हटलं की वावटळीमध्ये दिवा जसा राहत नाही, तसं अपरिपक्व साधक स्वतंत्र समाजामध्ये राहून साधना करायची म्हटली की मोठ्या वावटळीमध्ये जसा दिवा विझून जातो तशी स्थिती होते. आणि म्हणून साधक लोक मुद्दामच गुरूंच्या सानिध्यामध्ये राहून आपल्या व्रताचं पालन करतात. कशासाठी? ते तत्व कळावं म्हणून. यत इच्छन्तः ब्रह्मचर्यं चरन्ति. मग असं जे तत्व आहे, त्या तत्वाचं संक्षेपाने मी तुम्हाला वर्णन करून सांगणार आहे. तत्पदम, ते अक्षरपद जे आहे ना, भगवंत म्हणतात अर्जुना, ते तुला संग्रहेण प्रवक्षे, मी तुला संक्षिप्त सांगणार आहे. किती गोष्टी झाल्या पाहिल्या आपण इथे. वेद वेत्ते ज्याला अक्षर असं म्हणतात, रागद्वेष निघून गेले आहे अशी यती ज्या पदामध्ये प्रविष्ट होतात, ज्या तत्वाचा बोध आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून ब्रह्मचर्याचं पालन करणारे गुरूंच्या सानिध्यामध्ये ब्रह्मचर्याचं व्रताचं पालन करतात, असं जे पद आहे, तत्व आहे, त्याचा संक्षेपाने भगवंत म्हणतात तुला मी पुन्हा सांगणार आहे बरं का. असा ह्या श्लोकाचा भाष्यानुसार अर्थ आहे. भाष्य न पाहता त्या श्लोकाला धरून भाष्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या संक्षिप्त सांगण्याचा प्रयत्न केला. आता ज्ञानेश्वर महाराज
ह्यावरती जे ओव्यांच्या माध्यमातून भाष्य करत आहेत ते आपण पाहतो आहोत. सकळा जाणनिया जे लाणी, जाणीवेची जे खाणी, तया ज्ञानियांची आयणी, जया ते अक्षरे म्हणिपे. जया ते अक्षरे म्हणिपे. ज्याला अक्षर असं म्हणतात. ज्याला अक्षर म्हणतात ते काय आहे? सकळा जाणनियांच्या जे लाणी. ह्या जगामध्ये जेवढ्या काही नामरूपात्मक वस्तू आहेत त्या इंद्रियांच्या द्वारे, बुद्धीच्या द्वारे, मनाच्या द्वारे जाणल्या जातात. पण तो ही इमारत आहे, मोटरसायकल आहे, फर्निचर आहे, टीव्ही आहे, प्रॉपर्टी आहे, डोंगर, दऱ्या, नद्या, झाडं, वृक्ष, हे सगळ्यांना आपण जाणतो. पण ह्या जाणण्याच्या ह्या वेगवेगळ्या कक्षा आहेत. परंतु जाणण्याचं अंतिम टोक, याच्या पलीकडे जाणणं काही शिल्लक राहत नाही. त्याला म्हणतात जाणनिया जे लाणी. जाणण्यांच्या मध्ये जी शेवटची मर्यादा आहे, शेवटचं टोक आहे, त्याच्या पलीकडे जाणणं काही शिल्लक राहत नाही. ते अक्षर तत्व आहे. जाणण्याचं शेवटचं टोक. आफ्टर दॅट देर इज नो कॉन्सेप्ट ऑफ नोईंग. तिथे मग जाणण्याचं काही संकल्पनाच राहत नाही. जाणीवेची जे खाणी, जाणण्याचं ते शेवटचं टोक आहे. पण ते जे टोक आहे ती म्हणजे जाणण्याची खाण आहे. जाणण्याची खाण आहेत असं म्हणताना तेच खरं जाणणं म्हणजे ज्ञान आहेत. तेच ज्ञान बुद्धीमध्ये आलं की ते बुद्धीतलं ज्ञान मग मनात, इंद्रियात आणि सगळ्या देहामध्ये येऊन मग हालचाल होते. ज्ञानाचं मुख्य स्रोत म्हणजे तो परमात्मा आहे. म्हणून तो जाणीवेची खाण आहे. इट इज द सोर्स ऑफ नोईंग. तिथूनच इंद्रियांना ज्ञानाची प्रवृत्ती मिळते. तेच खरं ज्ञान तत्व आहे. तिथे जाणण्याचा शेवट तिथं होतो, त्याच्या पलीकडे जाणणं नाही. तया ज्ञानी यांच्या अयणी. ज्ञानी यांची अयणी, अयणी म्हणजे बुद्धी. ज्ञानी पुरुषांच्या बुद्धीने त्या तत्वाला एक नाव दिलं आहे. म्हटले काय? जया ते अक्षर म्हणिपे. ज्याला अक्षर असं म्हणतात ते अक्षर म्हणजे सगळ्या जाणण्याच्या प्रक्रियेतलं शेवटचं जाणणं. आणि जे शेवटचं जाणणं आहे तेच जाणीवेची म्हणजे ज्ञानाची खाण आहे. म्हणजे तेच खरं ज्ञान आहे. त्या ज्ञानातूनच बाकीचे ज्ञान हळूहळू विकसित होतात. आणि असे ज्ञानी पुरुष त्या तत्वाला त्यांच्या बुद्धीच्या द्वारे अक्षर असं म्हणतात. अच्छा. आणि याला हे योगी लोक जाणतात. आता या संबंधाने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चंड वातेही न मोडे ते गगनची की वाचोनी जरी होईल मेहुडे तरी उरेल कैचे. बघा, वात शब्दाचा अर्थ होतो वारा. आणि चंडवात म्हणजे प्रचंड मोठा वारा.
त्या प्रचंड वाऱ्याच्या साह्याने जे कधी वाहून जात नाही, जे मोडलं जात नाही, जे तुटलं जात नाही, त्याला काय म्हणावं? माऊली म्हणतात, पुढे म्हणजे स्पष्ट, ते गगनाची की, ती गगन म्हणजे आकाशच आहे ना. कितीही जोराचा मोठा वारा आला तरी मोठमोठे वृक्ष उन्मळून पडतात, पण कितीही वारा आला जे कधी मोडत नाही, किंचितसही हलत नाही. वाऱ्याच्या, प्रचंड वाऱ्याच्या वेगाने. मग प्रचंड वाऱ्याच्या वेगाने जे कधी मोडत नाही, तुटत नाही, वाहून जात नाही, त्याला काय म्हणायचं? माऊली म्हणतात, गगनाची की पुढे. स्पष्ट सांगायचं म्हणजे ते आकाशच आहे. आणि जर आकाश नसतं, आकाशा वाचून दुसरं असतं, म्हणून वाचून जरी होईल मेहुडे तरी उरले त्याचे. वाचून म्हणजे आकाशा वाचून जर दुसरं मेहुडे म्हणजे ढग असते तरी उरेल कायचे. ढग असते तर ते त्या प्रचंड वाऱ्याच्या दणक्याने इतस्तता विखुरले गेले असते, ते उरलेच नसते ना, तरी उरेल कायचे. पण जर उरले असतील प्रचंड वाऱ्याच्या झोताने सुद्धा जे हल्ले नाही, ते आकाशच आहे. आणि ढग असते तर राहिले असतात का? उरले असतात का? नाही, ते सुद्धा वाहून गेले असते. अच्छा, बरं, यातून तुम्हाला काय सांगायचंय? माऊली पुढे जाऊन सांगतात, एक एक विचाराची प्रगती, याला थॉट्स डेव्हलपमेंट असं म्हणतात, ती ही पहा कशी होती. तेवी जाणनिया जे आकळले, ते जाणीवलेपणाची उमाणले, मग नेणेवेची तया म्हणेतले अक्षर सहजे. तेवी जाणनिया जे आकळले, आपल्याला जाणण्याचं साधन बुद्धी, मन आणि इंद्रिय आहे. आणि ह्या अंतःकरणाची वृत्ती इंद्रियांच्या द्वारे बाहेर जाऊन पदार्थांना पाहते. आणि म्हणजे हे ज्ञानाच्या वृत्तीने सगळे पदार्थ जाणले जातात. म्हणून जाणणेया जे आकळले, जाणणेया म्हणजे बुद्धीने, बुद्धीच्या वृत्तीने जे जाणण्याच्या द्वारे कळालं आहे, तेवी त्याप्रमाणे जाणणेया म्हणजे जाणणीया म्हणजे बुद्धी, बुद्धीच्या जाणण्याने म्हणजे वृत्ती ज्ञानाने जे आकळले, जे आकळले म्हणजे सहज कळले, ते जाणीवलेपणाची उमाणले. आणि त्या जाणीवेच्या द्वारे ती वस्तू उमाणली म्हणजे ती मर्यादित झाली, सीमित झाली. म्हणजे माझी जाणीव तत्व, ज्ञान तत्व इंद्रियांच्या द्वारे बाहेर जाऊन ह्या वस्तूला पाहिलं आणि कळालं की हे खोकं जे आहेत, हे बॉक्स जे आहेत, ते बॉक्स चष्मा ठेवण्याचं घर आहे. मग हे परिच्छिन्न आहे. म्हणजे माझ्या ज्ञानाने ही वस्तू आकळली आणि नुसती आकळली नाही तर मी त्याला मर्यादित केली की एवढी ही वस्तू जी आहे हे चष्मा ठेवण्याचं घर आहे. म्हणून ते जाणीवलेपणे माझ्या जाणीवेच्या द्वारे ती वस्तू उमाणली म्हणजे कळाली, समजली. ही वस्तू विशिष्ट देशात आहे, विशिष्ट कालात आहे आणि विशिष्ट वस्तू आहे. म्हणजे देश परिच्छेद, वस्तू परिच्छेद आणि काल परिच्छेद यांनीही मर्यादित आहे. अच्छा, परंतु ह्या ज्ञानवृत्तीने जी गोष्ट कळत नाही, मग काय म्हणायचं? मग नेणेवेची तया म्हणेतले अक्षर सहजे.
परंतु बुद्धीच्या द्वारे जे कळलं जात नाही, पण ज्याच्याद्वारे बुद्धीला कळणं होतं. पुन्हा मी सांगतो, बुद्धीच्या द्वारे जे कळलं जात नाही, पण ज्याच्याद्वारे बुद्धीला कळण्याचं सामर्थ्य येतं, असं जे ते की जे बुद्धी जाणू शकत नाही, त्याला काय म्हणायचं? तर नेणवेची तया, ते नेणव म्हणजे ते कळत नाही, त्याला काय म्हणायचं? अक्षरे सहजे म्हणितले. त्याला सहज ब्रह्मवेत्या पुरुषाने अक्षर असं म्हटलं आहे. अच्छा, वेदवेत्या पुरुषाने, म्हणून वेदविद नर म्हणती तया ते अक्षर, जे प्रकृतीसी परमात्म रूप. म्हणून वेदाला जाणणारे जे वेदवेत्ते लोक आहेत, महापुरुष आहेत, त्यांनी तया ते अक्षर म्हणती, त्याला अक्षर म्हणतात. अक्षर म्हणजे जे कधी क्षर होत नाही, नष्ट होत नाही. नष्ट काय होतं? जे माया कार्य आहे आणि प्रकृती कार्य आहे, ती प्रकृतीही ज्ञानाने नष्ट होते आणि प्रकृती कार्यही नष्ट होतं, बाधित होतं. पण हा जो परमात्मा आहे, तो प्रकृती आणि प्रकृती कार्याच्या पलीकडचा आहे. म्हणून जे प्रकृतीशी पर, जे प्रकृती कारण आणि प्रकृती कार्य असणारं जग, अर्थात ह्या कार्यकारणात्मक प्रकृतीच्याही पलीकडे असणारं जे तत्व आहे, त्या तत्वालाच परमात्मा म्हणतात. त्यालाच अक्षर असं म्हणतात. म्हणजे अक्षर आणि परमात्मा हे दोन्ही एकच आहे. आता यदिच्छन्ता ब्रह्मचर्यं चरन्ति, किंवा वीतरागायतयः यत् विशन्ति, प्रयत्न करतात येती लोक त्यामध्ये, त्या तत्वात प्रवेश करण्याचा. आणि याच्या इच्छेनेच, म्हणजे त्या अक्षर आणि परमात्मा प्राप्तीच्या इच्छेनेच काही साधक गुरूंच्या अवतीभोवती जाऊन ब्रह्मचर्य व्रताचं पालन करतात. अशी जी विरक्ती आहे, त्या विरक्त महापुरुषांच्या विरक्तीचा प्रकार सांगतायत बरं का. विषयाचे विष उलंडोणी, जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देवोनी, आहाती देहाच्या बैसोनी झाडातळी. विषयांचे विष उलंडोणी, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पंचविषय आहेत. या पंचविषयाला ज्ञानेश्वर महाराजांनी साधकांच्या दृष्टीने विष म्हटलं आहे. विष जसं माणसाला मारतं, तसं विषयाच्या आसक्तीने विषयासक्त जीव जन्मोजन्मी मरतात आणि जन्मोजन्मी मरून पुन्हा जन्माला येतात. आणि म्हणून जन्म मृत्यूची परंपरा या विषयासक्तीच्या मुळे येते. आणि म्हणून विरक्त महापुरुषाने हा पंचविषयाला विष म्हटलं. म्हणून पंचविषय दिसले की 90% जग धावत सुटत, लालायित होत, त्यासाठी मरायला तयार होत. या उच्च तत्वाचा ध्येय ज्यांच्या हृदयात आहेत, ते मात्र त्या विषयांना विषाप्रमाणे समजतात. म्हणजे मारक समजतात, घातक समजतात, प्रतिबंधक समजतात. आणि ते
विषयरूपी विष जे आपल्या आतमध्ये येतं त्याला कारण आहे इंद्रिय. इंद्रिय कारण आहेत. मग त्यांनी त्या इंद्रियांना प्रायश्चित्त दिलं. शब्द पहा, जे सर्व इंद्रिया प्रायश्चित्त देवोनी. बिनचूक शब्दाची योजना. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, ह्या सगळ्या इंद्रियांनी आतापर्यंत किती जन्म घेतले आणि किती जन्मामध्ये ह्या इंद्रियांनी विषयांचं सेवन केलं, पण सुखाचा अनुभव तर काही आला नाही. मग ह्या साधकाने त्या इंद्रियांच्या समोर एक विचार मांडला. बाबा हो, तुम्ही माझ्या बरोबर किती जन्मापासूनची सोबती आहात. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी किती जन्म ऐकलं आणि तुमच्या ऐकण्यामुळे मला किती वेळेस जन्माला यावं लागलं, किती वेळेस मरावं लागलं, मरून मी कितीदा जन्माला आलो, जन्म होऊन कितीदा मी मेलो. मग तुमचं मी इतक्या जन्म ऐकलं, मग आता तुम्ही सगळ्यांनी मिळून एक जन्म माझा ऐकायला काय हरकत आहे. बघा, एकदा माझं ऐकून बघा. तुमचं मी ऐकलंच आहे, पण इंद्रिय देखील त्याचं प्रपोजल याने जे मांडलं इंद्रियांच्या समोर, ठीक आहे म्हटले, एकदा ऐकून पाहूया. मग तुम्ही म्हणता तसं तर. आणि म्हणून त्याने सांगितलं, आता तुम्ही त्या विषयांच्याकडे जायचं नाही, आणि जर तुम्ही गेलात मग तुम्हाला पनिशमेंट भेटेल. हीच पनिशमेंट म्हणजे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊन. सर्व इंद्रियांना सांगितलं, आता तुम्ही पर्यंत गेलात ना, आता त्याचं प्रायश्चित्त एका जन्मात घ्या, तिकडे जायचं नाही, आणि मी सांगतो ते ऐकायचं. मग काय करतो, सगळे इंद्रिय याचं ऐकायला लागतात. प्रायश्चित्त म्हणून आता ते ह्या जन्मात नाही जायचं. बरं, मग देहाच्या झाडातळी बैसोनी आहाती. मग आता ह्या देहरूपी झाडाच्या खाली, म्हणजे त्यांना ह्या इंद्रियांची कोणतीच आसक्ती तो धरत नाही, आणि ह्या झाडाच्या खाली म्हणजे झाडाच्या आश्रयाखाली परमार्थाची साधना तो जीव करतो, तो साधक करतो. म्हणून देहाची या झाडातळी बैसोनी आहाती. झाडाच्या खाली आहे म्हणजे देहाची आसक्ती नाही. देहाची आसक्ती सोडून आता हे खाली आलेले आहे. ह्या परी ते विरक्त जयाची निरंतर वाट पाहत, निष्कामासी अभिप्रेत सर्वता जे. जे विरक्त पुरुष एवढा मोठा त्याग करून निरंतर ज्याची आतुरतेने वाट पाहतात, ते म्हणजे ते अक्षर परब्रह्म तत्व, त्याचा साक्षात्कार व्हावा, त्याचा बोध व्हावा. याकरता कशाचीही अपेक्षा न करता, सर्व अपेक्षा बाजूला सोडून फक्त केवळ एक आणि एक त्या परमात्म्याची अपेक्षा ठेवतात. बाकी सगळे निष्काम आहे. निष्कामासी अभिप्रेत, जे निष्कामासी सर्वदा अभिप्रेत, जे निष्कामी आहेत म्हणजे ज्यांची कोणतीच कामना नाही, असे कामना विरहित झालेले निष्काम, त्यांनाही फक्त एकच कामना आहे, ते म्हणजे ते अक्षर तत्व कळावं. आणि त्याकरिता ते काही पण करायला तयार आहे. काही पण करायला तयार आहे. मग काय करतात ते,
जयाची या आवडी न गणिती ब्रह्मचर्यांची सांकडी निष्ठुर होऊनी बापुडे इंद्रिय करीती. जयाची आवडी म्हणजे ज्या अक्षर परब्रह्माच्या तत्वाची आवड, की आम्हाला ते तत्व कळा, तो बोध व्हावा, जे आतापर्यंत आमच्या पुढच्या साधकांनी प्राप्त केलं आहे. आणि म्हणून माणसाला ज्याची आवड असते ना, ते प्राप्त करण्याकरता तो त्याग पण कशाचा पण करतो. साधी तुच्छ गोष्ट व्यवहारामध्ये आहे. अलीकडचे शिकलेले, म्हणजे अलीकडचे काय, म्हणजे कोणत्याही काळातले देहावरती प्रेम झालेले जे काही तरुण मंडळी आहेत, त्यांनी ठरवलं की बस, एकमेक म्हणतात तू मेरी जान है, दुसरा म्हणतो तू मेरी जान है. त्या देहाच्या तादात्म्य धारण करून मग ते मुलगी आईला म्हणायला तयार नाही, वडिलांना म्हणायला तयार नाही, समाजाला म्हणायला तयार नाही, गुरुला म्हणायला, परंपरा सगळे बाजूला झोकून, सर्वस्वाचा त्याग करून, सगळे संकट बाजूला झेलून ती त्या मुलासाठी आणि तो त्या मुलीसाठी एक येऊन बाहेर जाऊन लग्न करतात. एक श्रीमंताची मुलगी, तिने लव्ह मॅरेज करून आपली नवऱ्याबरोबर जायला राहू लागली, पण श्रीमंताची, कोट्याधीशाची मुलगी. पण लग्न केलं एका गरीब मुलाशी. तेव्हा आईबापाने सांगितलं जाऊ तिच्याशी बोलायचंच नाही. पण ती आई म्हणाली तिची, तुम्ही काही करा, तिने गरीबाच्या मुलाशी लग्न केलं ना, मी जाऊन तिचा संसार उभा करते. मला सांगायचं काय एवढं, की सर्वस्वाचा झुगारून, सुख झुगारून साध्या एका व्यक्तीसाठी किती मोठा त्याग केला जातो. कारण का, त्याच्या विषयी आवड निर्माण झाली म्हणून ना. म्हणून माऊली म्हणतात, जयाची आवडी, ज्या अक्षर परब्रह्माच्या तत्वाचा साक्षात्काराची आवड निर्माण झाल्यामुळे न गणती ब्रह्मचर्यांची सांकडी, ब्रह्मचर्याचं संकट देखील ते मोजत नाही. गणती म्हणजे मोजणे. आपण काही मोजत नाही, तुला जा रे, तसं हे ब्रह्मचर्याचं संकट आहे मोठं, ते अडचण आहे ते. कारण का, इंद्रियांचा स्वभाव विषयांकडे जाण्याचा आहे आणि याने मात्र त्या इंद्रियांना विषयांपासून मागे ओढण्याचं ठरवलं आहे. मग इंद्रिय त्याला विषयांकडे ओढतात, तर हा त्या इंद्रियांना विषयांपासून ओढून मागे आणतो. मग इंद्रिय म्हणतात, काय निष्ठुर आहे हा, यंदा सुद्धा आमचं ऐकत नाही, निष्ठुर होऊन बापुडे इंद्रिय करती. निष्ठुर होऊन बापुडे इंद्रिय करती. जे इंद्रिय याला निष्ठुर हीन दिन बनवतात, पण हाही तेवढाच मोठा धैर्यशील असतो. त्या इंद्रियांनाच निष्ठुर बनवतो आणि बापुडं बनवतो, हीन दिन बनवतो, की तुम्ही नाही जायचं म्हणजे नाही जायचं. अभी आपको इजाजत नहीं है, वहां जाना नहीं है, प्रोहिबिटेड. म्हणजे आयुष्यभर ही संकट क्षणोक्षणी त्या साधकाला भेडसावत असतात आणि तो आतून तलवारीच्या धारेप्रमाणे एकदम सतर्क आणि सावधानतापूर्वक या विश्वामध्ये तो जगत असतो. सगळ्यांशी बोलतो, सगळ्यांच्या मध्ये राहतो, पण आतून मात्र सावधानतेने सगळ्या गोष्टी करत असतो. ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध, जयाचे थडी वेद शुभ कळले ठेले. थांबतो मी आता आज इथे. राहिलेला विचार आपण उद्या पाहूया. राहिलेल्या ओव्या उद्या कदाचित ढोकले सर त्यांना वेळ भेटला तर हे
मागचा आणि पुढचा विषय पूर्ण करतील. मी असलो तर नक्कीच करेल, पण समजा काही अडथळा आला तर मग ढोकले सर उद्या पूर्ण कर. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय